हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी सुवर्णाचे जग आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज आपण बनवतोय एकदम गुणकारी आणि पौष्टिक अशी लाडूची रेसिपी. तर आज मी बनवते नाचणीचे लाडू. तर बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त हा लाडू झालेला आहे. आणि हे एकदम पौष्टिक आहेत, गुणकारी आहेत, लहानपासून मोठे सगळे खाऊ शकतात. आणि आपल्याला जेव्हा हड्डीचा दुखण्याचा त्रास येतो तर त्यावेळेला ही रेसिपी एकदम उत्तम आहे. तर जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर पूर्ण व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा, शेवटपर्यंत बघत राहा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा, मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित काय करायचंय, भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत. यांना मी आता काढून घेते, साईडला ठेवते. आणि आता याच कढईमध्ये आपण भाजणार आहोत नाचणीचं पीठ. तर नाचणीचं पीठ मी यामध्ये 2 वाटी घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे 2 वाटी नाचणीच्या पिठामध्ये अर्धा किलोच्या ते 1 किलोच्या वरती लाडू बनतात. मीडियम साईज मध्ये 1 किलोच्या आसपास बनतात. आता यामध्ये मी घातलंय अर्धा वाटी साजूक तूप. आणि आता मी गॅस ऑन केलेला आहे. सुरुवातीला जेव्हा मी तूप घातलं तोपर्यंत गॅस बंदच होता. आता आपल्याला काय करायचंय, मंद आचेवरती याला एक 10 मिनिटं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. नाचणीचा कच्चेपणा गेला पाहिजे. हे बघा, 10 मिनिटाच्या नंतर नाचणी व्यवस्थित भाजली गेलेली आहे. नाचणीचं पीठ एकदम व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. तर आता आपण याला काढून घेऊयात. तर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला देखील याला 10 मिनिटं भाजायचं आहे. आणि हे लाडू खाल्ले तर खरंच तुमचे जे गुडघेदुखी आहे, अंगदुखी आहे, पाठदुखी आहे ते गायब होईल. तर नक्की ट्राय करा. आता आपण काय करूया, याला थंड व्हायला ठेवून देऊया. तोपर्यंत आता आपण भाजून घेऊयात सफेद तीळ. तुम्ही सफेद तीळ घेतलेले आहे, परत अर्धा वाटी घेतलेला आहे. आणि याला व्यवस्थित काय करायचं, भाजून घ्यायचं आहे. जेव्हा ते भाजले जातील ना तर असे उडायला व्यवस्थित सुरुवात होईल. तेव्हा समजायचं की तीळ आपले भाजले गेलेले आहेत. हे बघा, तीळ भाजले गेलेले आहेत. त्यांना सुद्धा मी पिठाच्या याच्यामध्ये काढून घेते ताटामध्ये. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, यामध्ये घालायचंय नारळाचा किस. मी सुक्या नारळाचा किस घातलेला आहे. त्याने हे लाडू जास्त दिवस टिकतात. तर ते सुद्धा मी अर्धा वाटी घेतलेला आहे. आता आपण भाजून ठेवलेले शेंगदाणे आहेत, तर ते मी मिक्सरच्या जार मध्ये घेतलेले आहेत साल काढून. आणि त्यामध्ये मी काजू आणि बदाम सुद्धा घातलेले आहेत. आणि याची व्यवस्थित पावडर केलेली आहे. आणि हे सगळं मिश्रण आता आपण पिठाच्या मिश्रणामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता मी काय केलंय, 2 वाटी गूळ घेतलेला आहे. तर मी हा साधा गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्ध वाटी पाणी घातलेलं आहे. आणि या सगळ्याला काय करायचं, व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं आहे. खारीवाली चाचणी नाही बनवायची आहे, फक्त उकळून घ्यायचं आहे. आणि आता बघा, हे सगळा गूळ यामध्ये मिक्स झालेला आहे. यामध्ये मी घालते अर्धा चमचा इलायची पावडर. आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपण काय करूया, चाचणी जरा चेक करूयात बरोबर झालेली आहे की नाही. तर हे बघा, चाचणी व्यवस्थित झालेली आहे. तार 1 तार 2 तार नाही होत आहे, पण चिपचिपी झालेली आहे, चिकट झालेली आहे. तर अशीच आपल्याला हवी आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात. आणि आता आपण जे मिश्रण सगळं ओतून घेतलेलं त्याला पहिला एकजीव करून घेऊयात व्यवस्थित. अशा प्रकारे सगळं मी चमच्याने एकजीव करून घेते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हाताने करू शकता. आता बघा, हाताने मी सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, यामध्ये आपण जो पाक बनवून ठेवलेला गुळाचा तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि याला व्यवस्थित काय करायचं, चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पाक खूप गरम आहे. तर याला काय करायचं, चमच्याने व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे, थोडं थोडं करून. हे बघा, अशा प्रकारे. आणि हे एकदम बनवायला सोपे आहे, कोणी सहज बनवू शकतं. तर बघा, अशा प्रकारे मी व्यवस्थित काय करते, याला मिक्स करून घेते. आता हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. आता मी याला हाताने मिक्स करून घेते. आणि आपल्याला आता काय करायचे, याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. मिश्रण आपल्याला अगदी थंड नाही करायचं आहे, गरम थोडं असतानाच लाडू वळायचे आहेत. एकदम थंड केलं तर लाडू वळले जाणार नाहीत. तर हे बघा, अशा प्रकारे आता मी लाडू वळून घेते. जेवढे तुम्हाला छोटे मोठे बनवायचे तसे तुम्ही बनवू शकता. आणि बघा, किती सहज वळले जात आहेत. आणि एकदम दिसायला सुद्धा मस्त दिसतात, एकदम चॉकलेट सारखे आपले लाडू बनवून तयार आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेते. आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम हेल्थ साठी गुणकारी आहे. लहानपासून मोठे कोणीही खाऊ शकतात.
अशाच प्रकारे आपल्याला सगळे लाडू मस्त वळून घ्यायचे आहेत आणि वळताना सुद्धा कुठलीच अडचण येत नाही. एकदम परफेक्ट रित्या वळून होत आहेत. आणि जेव्हा आपण याच्यात गुळाचं प्रमाण एकदम परफेक्ट घालतो तर एकदम मस्त होतात. हे तुम्ही महिनाभर सुद्धा टिकून खाऊ शकतात, कारण यामध्ये जे आपण जिन्नस घातलेले आहेत ते सगळे सुके जिन्नस आहेत, त्यामुळे कुठल्याच प्रकारचा त्रास यामध्ये येणार नाही किंवा हे लाडू खराब होणार नाहीत. आणि हे तुम्ही जेव्हा दिवसातून एकदा किंवा दोनदा खाऊ शकतात. लहान मुलांना सुद्धा देऊ शकता, ते सुद्धा आवडीने खातील. तर अशाच प्रकारे तुम्ही सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत. मी सगळे लाडू वळून घेते आणि हे लाडू एकदम पौष्टिक आहेत आणि ज्या व्यक्तींना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी तर नक्कीच ट्राय केला पाहिजे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. हे बघा दिसतात ना एकदम एक नंबर लाडू. एक तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते बघा. एकदम परफेक्ट झालेले आहेत. प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट आहे. हे बघा किती मस्त दिसतोय आणि चवीला सुद्धा तितकाच मस्त आहे. तर चला भेटूया नेक्स्ट रेसिपी मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा.